रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रायगड जिल्हा परिषद नागोठणे गटाचे उमेदवार सुमित काते तसेच पंचायत समितीचे उमेदवार अंजली दुर्गावले व अरुणा हंबीर यांच्या प्रचारासाठी भव्य सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी आगामी निवडणुकीतील ही विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला। सभेत मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन दिसून आल्याने आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा दावा त्यांनी केला। रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे। नागोठण्यात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली। सुमित काते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी 5 राजकीय पक्ष एकत्र आल्याने विरोधकांमध्ये धडकी भरली आहे। या भक्कम आणि अभेद्य एकजुटीमुळे सुमित काते व अन्य उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र दिसत आहे। आज आपण ही सभा पाहताय की नागोठण्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या 2 महिला भगिनी या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत। आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत। आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या त्या 2 भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू। सर, किशोर जैन म्हणालेत की हे आव्हान नाही, सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी निवडून येईल। हा ठीक आहे ना, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने सांगतो, परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे का सोपी आहे हे त्यांना कळेल। सर, भाजप युती करण्यासाठी तयार होतं, मात्र कुठल्या जागेवरती आपली युतीची ती फिसकटलेली आहे ना, असं काही नाही आहे। त्यांची इच्छा नव्हती, त्यांना एनसीपी कडे जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल, काही हरकत नाही आहे। मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एनसीपी आणि भाजप युतीचा जो आहे तो काही ठिकाणी फटका बसला, यावेळेस असं होण्याची शक्यता आहे का? आम्हाला नाही फटका बसेल, आता फटका त्यांना बसेल। सर, अजितदादा पवार यांचं जे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्या पत्नीला देण्यासाठी घाई झाली असं विरोधक म्हणतात। नाही, ठीक आहे, तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का, त्यात आम्ही बोलू इच्छितो नाही आहे, कारण का घाई झाली किंवा का नाही हे आम्ही नंतर विचारू। सर, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा साधारणतः जिंकल्या जातील? जे आम्हाला संख्याबळ पाहिजे तेवढं आम्ही जिंकू। तर तुमच्या मतदारसंघामध्ये दासगाव मधल्या गावाने रोहयो गाव आहे, त्यांनी आता पूर्णपणे अजितदादा पवार यांच्या गटामध्ये गावकीने प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत असताना गावाचा विकास झाला नाही असा आरोप करत त्यांनी प्रवेश केला। सगळा विकास आम्ही केलेला आहे, काही वैयक्तिक त्यांचे कारण असू शकतात, पण हरकत नाही आहे। आमचे पण प्रवेश चालू आहेत आणि तुम्हाला 9 तारखेला दिसेल। सर, विकास भोगावले देखील आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्याकडे आपण कसं पाहता? त्याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून पाहतोय आम्ही आणि सगळ्या सीटा आम्ही विजय करू।